नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 17 दुखणं बोटभर या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न, लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर, एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला. लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने तेच बोट तोंडात घातले. नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. ते गरम पाण्याने शेकले. बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केली. हा प्रश्न, ठसठसणाऱ्या बोटांचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? उत्तर, लेखिकेचे बोट मानी माणसासारखे ताठले. त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी ठम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते ठस ते मस झाले नाही. ही प्रश्न, बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? उत्तर, डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटाला स्टॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. प्रश्न क्रमांक 2, काते लिहा. प्रश्न, लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. उत्तर, दुखऱ्या बोटावर 3 महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. हा प्रश्न, लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. उत्तर, लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाद सोड, डॉक्टरांना फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. ही प्रश्न, दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. उत्तर, दवाखान्यात गेल्यावर कुणाचा पाय प्लास्टर मध्ये, कुणी कोबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात ही भयानक दृश्ये लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. ही प्रश्न, दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली. उत्तर, डॉक्टराने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्टॅपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने खर्च झाल्याने हलक्या झालेल्या पर्समुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतकरणाने घरी परतली. प्रश्न, लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर, बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नाही. कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळवू शकत नाही. लेखिकेला प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी? समजून चुकल्यामुळे लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उत्तर, प्रथम शाळेतील प्रथमोपचार पेटी घेऊन तात्पुरता इलाज करीन. नंतर जखम धुवून मलम लावून बँडेज करीन. त्याच्या मनाला धीर देईन. त्याला मित्रांच्या सहाय्याने डॉक्टरांकडे नेईन. शिक्षकांना व पालकांना कळवीन. प्रश्न क्रमांक 4, पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत झालेल्या घटना क्रमवार लिहा. उत्तर, बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले. इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा. ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावणे, गरम पाण्याने शेकले, तेल मालिश केले. भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी स्टेपिंग करून हात गळ्यात अडकवला. डाव्या हाताने काम करता येईना.
स्टेपिंग निघल्यावरही गोळ्या घेणे सुरूच. बोटांचे व्यायाम सुरू. कामावर हजर. आता प्रश्न क्रमांक 5. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 10-12 ओळी लिहा. उत्तर. मुला, तुला खूप दुखते का? ठसठसतय ना खूप? हो, मी तुझं दुखापत झालेलं बोटच बोलते आहे. दार लावताना तू किती घाईने आपटलंस, त्यामुळे मी फटीत चेंबलो. किती निष्काळजीपणा तुझा. बरं, आता ते जाऊ दे. तू आता मला बर्फाने शेक दे. त्यावर मलम लाव. थोडी ठसठस कमी होईल. पण हो, संध्याकाळी डॉक्टरांकडे जा. त्यांना दाखव. ते औषध देतील. माझ्यावर मलमपट्टी करतील. गोळ्या नियमित घे. बघ, मी लवकर बरे होईन. मग याच बोटांनी तू वहीत लिहा. प्रश्न क्रमांक 6. तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा. उत्तर. आम्हाला ठेच लागली तर तो दगड उचलून रस्त्यावरून बाजूला फेकून देईन. मग तसाच घरी जाईन. हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. घरी आईच माझ्या पायाला काहीतरी लावून देईल. तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत. नंतर हळूहळू बरा होईन. चालताना नीट पाहून चालावे. हा धडा मी यापासून शिकेन आणि तसा वागेन. खेळूया शब्दांशी. अ. खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. वहिनी, भाऊजाई, ललाट, कपाळ, नवल, आश्चर्य. कथा, कहाणी, त्रास, हैराण, तोरा, ताठा. आघात, घाव, सकाळ, प्रभात, हात, कर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरमगार, उजवा डावा, घट्ट सैल, दुर्लक्ष लक्ष. वाक्यांत उपयोग करा. वायफळ चर्चा. शाळेतील विद्यार्थी अभ्यास सोडून इतर विषयांवर वायफळ चर्चा करत होते. ठसठसणे. काल मला ठेच लागली पण अंगठा अजून ठसठसतो. बाळबोध. उत्तर. नीताचे अक्षर अगदी बाळबोध आहे. जड अंतकरण. आई वडिलांनी जड अंतकरणाने नीलूला सासरी धाडले. 5 नंबर. बट्ट्याबोळ. सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला. हत्तीच्या पावलांनी येणे. सुनंदाचा अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला. मुंगीच्या पावलांनी जाणे. राजूचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला. जायबंदी. पानिपतच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले. ही प्रश्न. हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून खालील वाक्य लिहा. तो प्रश्न. त्याचा खिसा गरम ... त्याचा खिसा गरम. महिना अखेरी झाला नरम. मोडेन पण वाकणार नाही. मोडेन पण वाकणार नाही. एट कधी सोडणार नाही. बोटभर दुखणं. बोटभर दुखणं, हातभर कन्न. मनावरचा उतरला ताण. मनावरचा उतरला ताण, नाही होणार हैराण. प्रश्न. हाडबीड यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. हातपाय, पाठपोट, केसबीस, डोळे बिळे. गप्प, हुप्प, टम्म यांसारखे जोडाक्षरे लिहा. नक्की, गप्प, अख्खी, ठिम्म, गच्च, ठिय्या, गट्टी, किल्ला, चिट्टी, वा, गुड्डी, इश, आणा. ए. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. जसे इथे दाखवले आहेत, शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहायचे आहे. मात्र. त्र शेवटी त्र असणारे शब्द लिहायचे आहे. पात्र, सत्र, पत्र, मित्र. बत्ता.
शेवटी ता असलेले शब्द लिहायचे आहे. लत्ता, भत्ता, पत्ता, सत्ता. शेवटी अळ असलेले शब्द लिहायचे आहे. मळ, फळ, कळ, छळ. गर्दी, शेवटी दी असलेले शब्द लिहायचे आहे. दर्दी, जर्दी, सर्दी, वर्दी. शेवटी डी असलेले शब्द लिहायचे आहे. गाडी, माडी, वाडी, खाडी. प्रश्न ए. बोट याप्रमाणे हात व पोट यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा. बोट, तोंडात बोट घालणे, बोट ठेवणे, बोटा एवढा असणे, बोटे मोडणे. इथे हात, हात कपाळाला लावणे, हात मारणे, हातावर तुरी देणे, हात देणे. त्यानंतर आहे पोट, पोटात गोळा येणे, पोटात शिरणे, पोटात गोळा येणे, पोटात घेणे. ओ प्रश्न. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहे असे शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. तर बघा, हातोडा, टोकण्याचे एक अवजार. हातकंकण, हातात घालावायचे कंकण. हातकडी, शृंखला. हस्तक्षेप, मध्ये लुडबुड. हस्तकला, हाताने निर्मिलेली कला. हातमोजे, हाताने घालावायचे मोजे. हस्तरेषा, हातावरील रेषा. हस्ताक्षर, हाताने लिहिलेले अक्षर. हातखंडा, नैपुण्य. हस्तलिखित, हाताने लिहिलेले. हस्तांदोलन, हात मिळवून हलवणे, हस्तगत मिळवणे. शोध घेऊया. या पाठातील विनोदी वाक्य शोधून लिहा. उत्तर. माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं, त्याची ती हातभर कहाणी आहे. कळ लागल्यामुळे आणि बोट वळावायची नसल्यामुळे मी नुसतीच कळ वळायची. 3 नंबर. आता 10 हात साडी ही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या? आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरा करायचं की पोट हे कसं काय समजतं असावं. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताटलं. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेले दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. हा प्रश्न. पाठातील बोट या शब्दासाठी आलेले विशेषणे खालील आकृतीत लिहा. बोट, ठसठसणारे. ठम्म, एकच, उजवे. ही प्रश्न. हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा. उत्तर. इकडे आड तिकडे विहीर. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. आगीतून आला फुफुट्यात पडला. पुढील वाक्यांतील क्रियापद सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकामा जागेत लिहा. पहिला आहे आई भाकरी करते. सकर्मक. गणेश रस्त्यात पडला. अकर्मक. उद्या दिवाळी आहे. अकर्मक. अनुराधा पत्र लिहिते. सकर्मक. सुरेखाचे डोळे दुखते. सकर्मक. गायी झाडाखाली बसल्या. अकर्मक. हा व्याकरणाचा भाग दिलेला आहे इथे, एकदा वाचून घ्या. तुम्हाला इथे संयुक्त क्रियापद, धातू साधित आणि मूळ धातू काय आहे ते लक्षात येईल. ओके. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.